नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिश भैरवीला म्हणत असतो, आता तरी म्हणशील. त्यावर भैरवी हसून म्हणते, आय. त्यावर अनिश म्हणतो, पुढे म्हणते लव. त्यावर अनिश म्हणतो, पुढे भैरवी काही बोलणार तितक्यात दरवाजा वाजतो. तेव्हा ती त्याला हसून म्हणते, जा आणि दरवाजा उघड. अनिश मात्र वैतागतो. तेव्हा भैरवी म्हणते, जा, अरे बघ तर कोण आहे. अनिश दरवाजा उघडायला जातो. जसा अनिश दरवाजा उघडतो तसा किशाभाऊ त्याच्या अंगावर येऊन पडतो. किशाभाऊंनी खूप दारू पिलेली असते, त्यामुळे त्यांना धड चालता पण येत नसतं. हे बघून अनिशच्या लक्षात येतं. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, मामा तू. तेव्हा किशाभाऊ हात जोडून म्हणतो, माफ कर मला. आणि तो धडपडत येऊन सोप्यावर पडतो. हा सगळा प्रकार बघून भैरवीला धक्काच बसतो. त्यावेळेस भैरवी अनिशकडे बघून म्हणते, व्हॉट द हेल. अनिशलाही खूप राग आलेला असतो. इकडे अशोक मामा आणि ईश्वर बसलेले असतात. तेव्हा ईश्वर म्हणतो, एक सांगू का अशोक. नाही म्हणजे अनिश जरी टोकाचा बोललेला असेल ना, तरी मला नाही वाटत की तो काही चुकीचा बोलला. नाही तूच विचार कर ना, अरे नवीन लग्न होऊन जोडपं घरात आलेलं आहे. नवीनच त्यांचा संसार सुरू होतोय. त्यावर मुलांची जबाबदारी आहे त्यांच्यावर, आणि त्यात भर म्हणून ते गावावरून आलेलं जोडपं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी बोलून घेतलं का त्यांना. अरे तुम्ही सगळेजण मलाच का दोष देतात, मला समजत नाही. तेव्हा ईश्वर म्हणतो, दोष देत नाही रे, पण. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण काय काय सांगायला पाहिजे होतं त्यांना मी, असं तुम्हाला वाटतंय की इथं राहायचं नाही, रस्त्यावर जाऊन झोपा. त्यावर ईश्वर म्हणतो, असं म्हणत नाही आहे मी. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग. तेव्हा तो म्हणतो, मला सांग ना, जगातले त्यांचे सगळे नातेवाईक संपलेत का, तुझ्याकडेच येऊन राहायला हवं होतं का. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे कारण मी इथे एकटा राहतो म्हणून. गावाकडे चांगली त्यांची शेतीवाडी होती, काय झालं असेल त्यांना देशोधडी लागायला. खरं ना, मी विचारणार होतो, पण आता विचारायलाच पाहिजे. त्यावर ईश्वर म्हणतो, कधी. त्यावर ते म्हणतात, होऊन जाऊ दे जरा, 1-2 दिवस गेले की मग विचारतो. नाहीतर त्यांना आर्थिक मदत करीन आणि पाठवून देईन घरी. तेव्हा ईश्वर म्हणतो, मदत. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाहीतर काय, ताप झालाय डोक्याला नुसता. इकडे राधावहिनी किशाभाऊसाठी निंबू सरबत करत असते. तेव्हा किशाभाऊ डोकं ठोकून म्हणतो, आई 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 करणावं लवकर, लई डोकं ठणकून राहिलं. त्यावर ती म्हणते, तो वरवांटा घालतो तुमच्या डोक्यात, मग लवकर थांबेन. काही लाज लज्जा शरम हाय की नाही तुम्हाला. एकतर आपल्याला जागा नव्हती, भीक मागू मागू इथं आलो. त्यांनी दिली आपल्याला एका कोपऱ्यात, आणि आपण काय करून राहिलो, दारू ढोसून राहिलो. जनाची नाही तर मनाची तर ठेवा. त्यावर किशाभाऊ म्हणतो, तुझी शपथ घेऊन सांगतो, मी दारूला शिवणार पण नव्हतो. त्यावर राधावहिनी म्हणते, बाप्पा. त्यावर किशाभाऊ म्हणतो, नवीन दोस्त आहे की नाही, 60वा वाढदिवस, तर त्यानं मला 60 दिली, तर ती 60 प्यायलो. त्यावर राधावहिनी म्हणते, तुमचा कंट्रोलच नाही ना, आली दारू घातली पोटात. आणि ती म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठ्या मुश्किलीने आपल्याला इथं जागा मिळाली. जर भाऊजीच्या कानावर तुमच्या कर्तुती गेल्या तर बुडावर लात मारून हाकलून देतील. तितक्यात संयमी तिथं येऊन त्यांचं बोलणं ऐकू लागते. राधावहिनी म्हणत असते, दातावर मारायला पैसा नाही आपल्याकडे, कुठं जाऊ, चुपचाप बसून राहा ना. देणे करायले हे घर माहीत नाही, म्हणून आपण इथं आलो. जर त्याले कळालं की आपण इथं राहतो तर येतील दंडुके घेऊन. तुम्हालाही मारतील आणि मलाही मारतील, काय करावं मग. तुमच्यामुळे ही सगळी अवस्था, समजते का तुम्हाला, असं म्हणून राधावहिनी रडू लागते. संयमी हे सगळं चोरून ऐकत असते. तितक्यात किशाभाऊचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ते तिकडे बघतात. तेव्हा संयमी पटकन बाजूला होऊन लपते. तितक्यात राधावहिनी किशाभाऊंना अक्कलशून्य पाषाण असं म्हणून ते निंबू पाणी प्यायला सांगते. इकडे सुरूबाई जरा रागातच येऊन अशोक मामांना विचारू लागतात, माझगावकर काय करतायत तुम्ही. तेव्हा ते म्हणतात, नाही ते जरा रजिस्टरमध्ये नोंदी करून ठेवत होतो. तेव्हा त्या रजिस्टर ओढून म्हणू लागतात, नाही ते रजिस्टर फाडूनच टाकणार आहे आता मी. त्यावर अशोक मामा रजिस्टर त्यांच्याकडे ओढून म्हणतात, नाही माझं अक्षर चांगलं आहे, तुम्हाला वाचता येईल. त्यावर सुरूबाई म्हणतात, अहो काय वाचायचं आहे यात, माझं सारं नुकसान झालेलं लिहिलेलं आहे यात. पुढे त्या म्हणतात, तसंही तुम्ही आल्यापासून सगळ्या केसेस सॉल्व्ह होत आहेत. लोक घटस्फोट घेत नाही आहेत की पुढची अपॉइंटमेंट घेत नाही आहेत.
चांगला संसार कसा करायचा ह्याच्या टिप्स देतायत ना तुम्ही. अहो मला सांगा, यामुळे माझा बिझनेस चालणार कसा? त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे तुमचा बिझनेस चालावा म्हणून तुम्ही लोकांचे संसार मोडणार. त्यावर त्या म्हणतात, अहो तसंही ते घेणारच असतात. तेव्हा अशोक मामा उठून त्यांना म्हणतात, प्रत्येक नातं एवढं टोकाला गेलेलं नसतं मॅडम. तात्पुरते प्रश्न असतात, थोडा वेळ दिला ना की आपोआप गाठी सुटतात. तेव्हा ते सुरूबाईंना म्हणतात, तुमची आणि तुमच्या मिस्टरांची फोनवर वादावादी सुरू असते. तुम्ही का नाही घेतो घटस्फोट? कारण तुमचा संसार टिकावा म्हणून. हो ना, तेच मी या जोडप्यांना सांगत असतो. काय चुकलं हो माझं? त्यावर सुरूबाई म्हणतात, माझगावकर, तुमचा हा शहाणपणा ना तुमच्याकडेच ठेवा. अहो असेच जर वागत राहिलात तर एक दिवस कुलूप लावण्याची वेळ येणार आहे माझ्या ऑफिसला. त्यावर अशोक मामा म्हणतात, तशी वेळ येणारच आहे मॅडम. कारण तुमचा हेतू चांगला नाही आहे आणि ज्याचा हेतू चांगला नसतो ना त्याला नशीब कधीच साथ देत नाही. तेव्हा सुरूबाईंना राग येतो आणि त्या म्हणतात, माझगावकर हे बघा, तुमचा पगार देतीये ना तर शांत बसा, मी सांगेन तेवढंच करा, नाहीतर एक दिवस तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेन. त्यावर अशोक मामा म्हणतात, लोकांचे संसार उद्ध्वस्त करून नकोय मला तो पगार, नकोय मला अशी नोकरी, त्यापेक्षा मीच नोकरी सोडून जातो, असं म्हणून अशोक मामा तिथून रागातच निघून जातात. इकडे अनिशचं ऑफिसमध्ये काम चालू असतं. तितक्यात संयमीचा त्याला कॉल येतो आणि ती म्हणत असते, काका मी त्या दोघांना बोलताना ऐकलं. तेव्हा अनिश संयमीला म्हणतो, सॅम, फोन केल्यावर हॅलो म्हणायचं असतं पहिले. तेव्हा संयमी रागातच म्हणते, हाय हॅलो झालं? आता म्हणाले मी. आणि ती म्हणते, काका ऐक ना, त्या दोघांचा डॅम शुअर काहीतरी झोल आहे. तेव्हा अनिश विचारतो, कोण ती दोघं? त्यावर संयमी म्हणते, अरे तीच, मामा आजोबा आणि मामी आजी. तेव्हा अनिश विचारतो, काय झालं आता? त्यावर ती म्हणते, ते दोघं ना किचनमध्ये काहीतरी हळूहळू बोलत होते. काका नॉट गेटिंग गुड वाईज फ्रॉम देम. त्यावर अनिश विचारतो, काय बोलत होते? त्यावर ती म्हणते, काका नॉट गेटिंग एक्झॅक्टली, पण ती त्यांना म्हणत होती की तुमची कर्तुती भाऊजींना कळून देऊ नका, त्यांना डाऊट येऊन देऊ नका. काय कशाबद्दल बोलत असतील ती काका? तेव्हा अनिशच्या लक्षात येतं की किशाभाऊ दारू पिऊन आलेला असतो, ह्याबद्दलच बोलत असणार. तेव्हा संयमी विचारते, काय झालं काका? त्यावर अनिश म्हणतो, ठीक आहे, मी ताबडतोब घरी येतो. इकडे किशाभाऊ घोरत पडलेला असतो. तितक्यात अनिश रागातच तिथे येऊन त्याची बॅग फेकतो. तेव्हा राधाबाईंनी त्याला विचारू लागते, अनिश, एवढ्या लवकर ऑफिसमधून आलास काय रे बा? तेव्हा अनिश येऊन किशाभाऊच्या तोंडावरचं फडकं जोरात फेकून म्हणतो, मामा उठ, आणि या घरात इथून पुढं दारू पिऊन यायचं नाही हं. लहान मुलं आहेत घरात, अहो एवढंही भान नाही का तुम्हाला? व्यवस्थित वागा ना, नाहीतर बाबांना सांगीन. तितक्यात अशोक मामाही घरी परत आलेले असतात. त्या सगळ्यांना पाहून त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी गोंधळ चालू आहे, म्हणून ते त्यांच्याजवळ येऊन विचारू लागतात, काय झालं? आणि खाली पडलेली बॅग बघून म्हणतात, हे का इथं असं पडलं? अनिश त्यावर काही बोलणार. तितक्यात राधाबाईंनी येऊन म्हणते, नाही काय झालं? पोरगं ऑफिसमधून थकून आलं ना, त्याले वाटलं मामी बॅग झेलीन, त्याने असं फेकली, पण मला नाही झेलता आली, असं म्हणून राधाबाईंनी ती खाली पडलेली बॅग उचलते आणि म्हणते, तेच मला त्याला सांगायचं होतं की बाबू, आम्हाला चौपाटी पिपाटीला नाही फिरायले. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, नाही काय ना, ती दिवसभर काम करून थकती, म्हणून तिला वाटलं जरा बाहेर जाऊन येऊ. त्यावर अशोक मामा म्हणतात, काही हरकत नाही, मी नेतो की तुम्हाला चौपाटीवर फिरायला. मला आता सगळे दिवस सारखेच असणार आहे, कारण मी नोकरी सोडली. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण अशोक मामांकडे बघू लागतात. इकडे संध्याकाळी भैरवीचा अनिशला कॉल येतो. तेव्हा ती म्हणत असते, अनिश, आज जरा मला यायला उशीर होईल आणि डिनर मी बाहेरूनच करून येणार आहे. त्यावर तो म्हणतो, ओके, काही हरकत नाही, आणि मुलांच्या अभ्यासाचं मी बघतो. तेव्हा ती फोन ठेवणार. तेवढ्यात अनिश म्हणतो, ऐक ना, एक न्यूज आहे. भैरवी विचारते, काय? तेव्हा अनिश म्हणतो, बाबांनी जॉब सोडला. त्यावर भैरवी म्हणते, का, काय झालं? तेव्हा अनिश म्हणतो, ते माहीत नाही, पण एका अर्थी ते चांगलंच झालं. बाबा घरी राहतील तर या दोघांवर ते लक्ष ठेवू शकतील. तेव्हा भैरवी विचारते, म्हणजे? तेव्हा अनिश म्हणतो, मामा घरी दारू पिऊन आला ना, त्याबद्दल बोलतोय. त्यावर भैरवी म्हणते, हां, ते पण बरोबर आहे, आणि बाबा घरी असले तर बरं होईल. इकडे इरा आणि ईशान अशोक मामांबरोबर शुभंकरती म्हणत असतात,
आणि ते अशोक मामांच्या पाया पडतात. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, कल्याण करो देव तुमचं, आणि त्यांना सांगतात की राधावहिनी आणि किशाभाऊंच्या जाऊन पाया पडा. तेव्हा राधावहिनी भाजी चिरत बसलेली असते. इरा ईशान गेल्यावर ती पाय पुढे करते. तेव्हा ईशान जोरात ओरडून म्हणतो, अहो मामी आजी, हे काय केलं तुम्ही? माझं ड्रॉइंग खराब करून टाकलं. आणि तो अनिशला आवाज देत म्हणतो, काका हे बघ ना यांनी काय केलं. तेव्हा अनिश येऊन त्यांच्यावर ओरडून म्हणतो, तुम्ही काय केलं आहे मामी? तेव्हा ईशान म्हणतो, आजोबा तुम्ही बघा ना, हे प्रत्येक वेळेस असंच करत असतात. त्यावर इरा म्हणते, हो माझ्याबरोबर पण असंच करत असतात. मी त्यांना सांगितलं की मला तेल लावायला नाही आवडत, तरी माझ्या डोक्याला चापून चुपून तेल लावत असतात. असं म्हणून इरा आणि ईशान तिथून रागात निघून जातात. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ हात जोडून माफी मागू लागतात आणि राधावहिनी म्हणते, चुकलंच आमचं, आम्हाला माहीतच नव्हतं ते ड्रॉइंग आहे म्हणून, माफ करा. तेव्हा अनिशही त्यांच्याकडे रागात बघू लागतो. तेव्हा अशोक मामांना काय करावं हेच समजत नसतं. थोड्या वेळाने अनिश तुषारला भेटायला जातो. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, अनिश मला बाबा म्हणाले की तू अचानक लग्न केलंस. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, हो पण तू माझ्या बाबांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला का गेला होतास? तू मगाशी म्हणालास नंतर सांगतो, काय झालंय? त्यावर तुषार म्हणतो, अनिश अरे तुझ्यापासनं काय लपवायचं? आणि तो त्याचा प्रॉब्लेम सांगू लागतो. माझ्यात आणि शेफालीमध्ये कम्पॅटिबिलिटी इश्यू आहेत. एक्सपोजर मिळाल्यानंतर माणसाने बदलायला हवं की नाही? मी पण बदललोच ना, पण शेफाली आहे तिथेच आहे अजून. अरे नागपूर आणि मुंबई सोडून तिचं जगच नाही आहे. हे बघ, मी माझ्या कंपनीमध्ये काही मोठ्या पोस्टवर नाही किंवा माझ्याकडे इतकाही पैसा नाही की मी जिथे जाईन तिथे तिला घेऊन जाऊ शकेन. तिने थोडं तरी समजून घ्यायला हवं ना. तुला तर माहिती आहे माझा फिरतीचा जॉब आहे. माझ्या अशा जॉबमुळे आमच्यातला गॅप वाढायला लागला आहे. आणि तो अनिशला म्हणतो, तुझं बरं आहे, म्हणजे तुझी बायको निदान कॉर्पोरेट वर्ल्डमधली आहे. म्हणजे या कॉर्पोरेटमध्ये किती प्रेशर असतात, किती कामं असतात याची जाणीव तरी आहे तिला. तेव्हा अनिश म्हणतो, बरोबर बोलतोयस तू. खरं सांगू, मी कंप्लीट फ्रेशर आहे तुमच्या या कॉर्पोरेट सेगमेंटमध्ये. पण ती खूप पुढे गेली आहे रे, आणि ऑनेस्टली मला खूप अभिमान वाटतोय तिचा. कारण तुमच्या या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सस्टेन करणं इट्स नॉट इझी हं. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, एक विचारू का? तेव्हा अनिश म्हणतो, विचार ना. तेव्हा तुषार त्याला विचारतो, तुला इन्सिक्युअर फील नाही होत का? तेव्हा अनिश म्हणतो, का? तेव्हा तो म्हणतो, म्हणजे बघ ना, आपण पुरुष, आपल्याला कायम असंच वाटत असतं की आपल्यापेक्षा आपल्या बायकोने जास्त कमवायला नको. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, यू नो व्हॉट, आय डोंट थिंक सो. कारण मला हे कॉम्पिटिशन वगैरे ना, हे मला पटतच नाही. मी तसा नाहीच आहे. तिला आवडतं ते ती करते. शी इज रिअली कूल. आणि याच रिझनमुळे मला नाही वाटत आमच्यात कधी असे इश्यूज होतील. ती वेगळी आहे. त्यावर तुषार म्हणतो, नवीन लग्न झालं आहे तुझं, जरा दिवस जाऊ देत तेव्हा कळेल. त्यावर अनिश हसून म्हणतो, असं काही नाही आहे. तितक्यात भैरवी तिथे येते. अनिश तिला आवाज देऊन थांबवतो आणि तिच्याजवळ जाऊन तुषारची ओळख करून देतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, नाईस टू मीट यू. तेव्हा तुषार म्हणत असतो, आम्ही तुझ्याचबद्दल बोलत होतो. त्यावर भैरवी म्हणते, रिअली? तेव्हा तुषार तिला म्हणतो, तुझं कौतुक करत होता हा. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, आय नो. तेव्हा तो म्हणतो, तुझी वाट बघून बघून पुतळा झाला तुझ्या नवऱ्याचा. हे ऐकल्यावर भैरवी अनिशकडे बघून म्हणते, आय एम सॉरी लव. त्यावर तुषार म्हणतो, मी आहे इथे अजून. आणि तो म्हणतो, लग्न जसं घाईमध्ये उरकवलं तसं हनीमून पण उरकला वाटतं. त्यावर ते दोघं म्हणतात, हो. तेव्हा तुषार म्हणतो, तुमच्या चेहऱ्यावरून तर तसं वाटत नाही आहे. एनिवे मी काकांना सांगतो की तुम्हाला लवकरात लवकर हनीमूनला पाठवा म्हणून. यू गाईज कॅरी ऑन, मी आता निघतो. असं म्हणून तो तिथून जातो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.